नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? होप यू ऑल आर डुईंग गुड. तर मित्रांनो, अहो विक्रमार्का हा मूवी रिलीज झालाय आणि त्या मूवीचा शो बघायला गेलो होतो. मूवीचे शोज खूप कमी आहेत, मूवीला खूप कमी स्क्रीन्स मिळालेले आहेत. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये आणि त्यासोबत तेलुगूमध्येही हा मूवी बुक माय शोवर दिसतोय. या मूवीचे शो आहेत या 3 लँग्वेजमध्ये. पण स्क्रीन्स फार कमी मिळाल्या आहेत. हिंदीमध्ये तर जवळपास 4 ते 5च शोज आहेत या मूव्हीजचे आणि त्या तुलनेत मराठीमध्ये जास्त आहेत. मराठीमध्ये खूप काही जास्त शोज नाही आहेत. एका थिएटरमध्ये तुम्हाला एका मल्टिप्लेक्समध्ये एकच दिवसातून शो हार्डली एखाद्या ठिकाणी 2 शोज असतील, पण मोस्टली एकच शो आहे एका थिएटरमध्ये किंवा एका मल्टिप्लेक्समध्ये. तर खूप कष्टाने 12:30चं तिकीट मला मिळालं, कारण की या मूवीला प्रेक्षकच नव्हते. मी ज्या थिएटरमध्ये गेलो तिथेही मला खूप वेळ थांबावं लागलं की हा मूवी सुरू होतोय की नाही. सुरुवातीला जवळपास आम्ही 2-3 जणच होतो, त्यामुळे ते शो लावायला तयार नव्हते. पण अजून 5-6 जण आले, तर आम्ही 7-8 जण होतो आणि आम्ही त्यांना हा शो लावायला लावला आणि त्यांनी आमच्यासाठी मग 7-8 जण असल्यामुळे हा शो लावला. आणि अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि याला कारण आहे कमी स्क्रीन भेटण्यामागे. स्त्री 2 हा मूवी अजूनही खूप उत्तम चालतोय, उत्तम बिझनेस करतोय आणि त्या मूवीलाच अजूनही लोक प्राधान्य देत आहेत, मूवी बघायला जात आहेत आणि त्यामुळेच स्त्री 2 या मूवीलाच जास्त स्क्रीन दिलेले आहेत अजूनही डिस्ट्रीब्युटर्स आणि मूवी थिएटर्सवाल्यांनी, मल्टिप्लेक्सवाल्यांनी. तर अशी एकंदर परिस्थिती आहे या मूवीची, थँक्स टू स्त्री 2. तर मूवी बघायला गेलो, अहो विक्रमार्का. हा मूवी देव गिल यांच्याच प्रोडक्शनचा आहे. त्यांनीच हा मूवी प्रोड्यूस केलेला आहे. तेच या मूवीमध्ये मुख्य भूमिकेत आहेत आणि या मूवीचे डिरेक्टर आहेत पेटा त्रिकोटी. जसं मी तुम्हाला या मूवीच्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, पेटा त्रिकोटी हे असिस्टंट डिरेक्टर होते RRR, बाहुबली आणि बाहुबली 2 या मूवीजची. त्यांनी SS राजामौली यांना असिस्ट केलं होतं या 3 मूवीमध्ये. त्याने या चित्रपटाकडून अपेक्षा उंचावलेल्या होत्या माझ्या. तर बघूयात हा चित्रपट माझ्या अपेक्षांना आणि बाकीच्या पूर्ण ऑडियन्सेसच्या अपेक्षांना खरा उतरतोय की नाही. लेट्स सी इन दिस रिव्ह्यू ऑफ अहो विक्रमार्का. माझं नाव आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूव्हीज. लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, अहो विक्रमार्का या मूवीची स्टोरी जी आहे, या मूवीची स्टोरी टिपिकल 90s आणि 20s, अर्ली 20s आणि लेट 90s किंवा अर्ली 90s या ड्युरेशनमधील साऊथ मूव्हीज सारखीच आहे. टिपिकल साऊथ मूव्ही आहे हा. मारधाड, इमोशन्स आणि कॉमेडी. असिस्टंट जो असतो हिरोचा किंवा जो साईड किक असतो, त्यांची कॉमेडी, अशी या मूवीची स्टोरी आहे आणि प्लॉट आहे. आणि तसं या मूवीचं प्रेझेंट अब एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट के अंदर मूड बनाने भी इंस्टीट्यूशनल डिलीवरी। अरे कहना क्या चाहते हो? प्रेझेंटेशन आहे. ओके. तर टिपिकल साऊथ मूवी आहे. तर तुम्हाला त्या प्रकारचे साऊथ मूवीज आवडत असतील तर यू माईट लाईक दिस मूवी. तर स्टोरीबद्दल मी एवढंच सांगेल, मला जास्त काही खुलासा करायचा नाही आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसं दिसतंय, असुरा नावाचा एक विलन असणार आहे, ज्यांची भूमिका केलेली आहे प्रवीण तरडे यांनी. देवगिल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ते एका सब इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत आणि असुरा नावाचा जो विलन आहे प्रवीण तरडे, हा काळेधंदे करत असतो आणि ते काळेधंदे करण्यासाठी तो गरीब जनतेकडून काम करून घेत असतो, त्यांचे अमानुष छळ करतो, त्यांना हवा तो मोबदला देत नाही आणि असं एकंदरीत या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतं. त्यांना तो चापकाने वगैरे मारतो वगैरे वगैरे. असं एकंदर या चित्रपटाची स्टोरी आहे आणि अन्याय विरुद्ध न्यायाची ही लढाई आहे. कशा प्रकारे असुरापासून म्हणजेच प्रवीण तरडेपासून त्या गरीब जनतेची देवगिल हे सुटका करतात, त्यांना न्याय मिळवून देतात, ही या चित्रपटाची स्टोरी आहे. टिपिकल साऊथ मूवी, ॲक्शन, मारधाड, इमोशन्स, लव्ह स्टोरी, रोमांस, इमोशन्स सगळं या मूवीमध्ये आहे. आणि तीच कॉमेडी, टिपिकल कॉमेडी जे ब्रह्मानंद वगैरे करायचे ना, तशी कॉमेडी या चित्रपटात आहे. तर ही झाली या मूवीची स्टोरी आणि बेसिक प्लॉट. या चित्रपटामध्ये स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर देवगिल हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत चित्रा शुक्ला ही ॲक्ट्रेस आहे जी लीड अपोजिट आहे रोमॅन्टिक इंटरेस्टमध्ये.
प्रवीण तरडे मुख्य विलनच्या भूमिकेत आहेत. तेजस्विनी पंडित आपल्याला एका चांगल्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबत पोसानी मुरली कृष्णा हे साऊथ चित्रपटातील एक खूप मूव्हीजमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्या टिपिकल खलनायकाच्या भूमिकेत साईड म्हणजे मुख्य नाही तर असिस्टंट खलनायक म्हणू शकतो त्या भूमिकेत आपल्याला दिसतील. परत सयाजी शिंदे हे देखील या भूमिकेत या चित्रपटामध्ये आहे. ते आपल्याला ट्रेलरमध्ये दिसले नव्हते पण चित्रपटात ते आहेत. तर अशी ही या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. आणि ऍक्टिंग म्हणायला गेलं तर अगेन तेच लाऊड ऍक्टिंग आपण म्हणू शकतो. कारण की ह्या चित्रपटाचं सेट प्लॉट आणि प्रेझेंटेशनच तसं आहे. त्यामुळे असं खूप सिरियस ड्रामा वगैरे आपण या चित्रपटाला म्हणू शकत नाही. एक मासी मूव्ही आहे त्यामुळे जसं अपेक्षित या चित्रपटातून केलं जाईल तशी त्यांनी ऍक्टिंग केलेली आहे. म्हणजे ऍक्टिंग बाबतीत असं त्याला काही खूप असं त्याबद्दल बोलण्यासारखं नाहीये. पण देवगिल यांची ऍक्टिंग चांगली आहे. सयाजी शिंदे यांची ऍक्टिंग चांगली आहे. तेजस्विनी पंडित यांची ऍक्टिंग मला सगळ्यात जास्त आवडली. म्हणजे त्यांचा रोल पण तसा दमदार होता आणि त्यामुळे या तिघांचं नाव मी प्रामुख्याने घेईल. आणि सगळ्यात जास्त प्रवीण तरडे एक दमदार विलन. मला वाटते ते वाटतच नाही की ते एक मराठी ऍक्टर आहेत आणि ते साऊथच्या चित्रपटामध्ये त्यांनी एक लीड विलनची भूमिका साकारली आहे. खूप दमदार वाटतात ते या मुख्य खलनायकाच्या पात्रात. आणि मला मात्र त्यांचं कॅरेक्टर आवडलेलं आहे. त्यांना जसं प्रेझेंट केलं गेलं आहे एक असुरा नावाचं कॅरेक्टर आहे आणि तसंच ते असुर सारखे वाटतायत पण. तर या सगळ्यांचंच देवगिल पण खूप त्यांच्या भूमिकेत छान आहेत. त्यांनी चांगलं त्यांचं कॅरेक्टर पार पाडलेलं आहे, सादर केलेलं आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत ही स्टारकास्ट आहे आणि त्यांचं परफॉर्मन्स आहे. चित्रपटाची पॉझिटिव्ह साईड जी म्हणायला जाल तर ती आहे या चित्रपटाची ऍक्शन. चित्रपटामध्ये तुम्हाला ऍक्शन भरपूर मिळणार आहे बघायला. खूप सारं ऍक्शन आहे. ऍक्शन सीन्स पण चांगले आहेत. प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली आहे. मराठीमध्ये हा चित्रपट डब केला आहे आणि मराठीमध्ये कुठला साऊथ मूव्ही पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे थिएटरमध्ये डब केलेला. आतापर्यंत आपण हिंदी डब मूव्ही बघितलेले आहेत पण मराठीमध्ये हा पहिलाच मूव्ही आहे. तर डेफिनेटली वी कॅन गिव्ह इट अ ट्राय. मिस्टर देवगिल यांनी खूप कष्टाने आणि प्रयत्न केलेत. खूप त्यांनी त्यांचं पूर्ण काय म्हणतील त्यांना तन्मन धन लावून हा मूव्ही बनवला असं मला वाटतंय. मराठी मातीशी त्यांनी प्रामाणिक राहायचा प्रयत्न केलेला आहे. मराठी जनतेशी त्यांनी प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला. त्यांनी प्रमोशनही खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. चित्रपटाची स्टोरी तुम्हाला थोडीशी 19-20 वाटू शकते कारण ती टिपिकल 90s आणि 20s मधील साऊथ मूव्ही सारखीच स्टोरी आहे. खूप प्रयत्न केलेले आहेत स्टोरीवर असं मला वाटत नाहीये. हे माझं ओपिनियन आहे. आय माइट बी रॉंग पण स्टोरी मला तेवढी प्रभावी नाही वाटली. पण ऍक्टिंग सगळ्यांनी व्यवस्थित केलेली आहे. प्रवीण तरडेला तुम्ही या चित्रपटात बघून नक्कीच तुम्हाला आनंद होईल. ड्रॉबॅक मला वाटलं थोडी स्टोरी त्यांनी अजून स्टोरीवर काम करायला हवं होतं. पण तरी पण मला असं वाटतंय की हा मूवी तुम्ही थिएटरमध्ये बघावा कारण की देवगिल यांनी या चित्रपटासाठी खूप प्रयत्न केले आहेत. सोबतच प्रवीण तरडे आहेत, सयाजी शिंदे आहेत, तेजस्विनी पंडे आहेत. मराठीतील खूप दमदार अभिनेते या मूवीमध्ये तुम्हाला दिसतील. त्यांच्या भूमिकाही चांगल्या आहेत. देवगिल यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत हा मूवी मराठी वाटण्यासाठी. आणि तर त्यांच्या प्रयत्नांसाठी मला वाटतं हा मूवी तुम्ही नक्कीच एकदा थिएटरमध्ये बघू शकता. तितका हा खूप वाईट मूवी नाहीये. मूवी हा चांगला आहे. फक्त तुम्ही तुमचं काय ना एक्सपेक्टेशन्स एक सेट करून नका जाऊ. एक मोकळ्या मनाने आणि विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स तुम्ही हा मूवी बघायला जा. यू विल लाईक दिस मूवी. क्लासी मूवी नाहीये पण मासी आणि भरपूर ऍक्शन असलेला हा मूवी आहे. तर येस यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. हा मूवी थिएटरमध्ये नक्कीच एकदा बघा. आणि देवगिल यांच्या प्रयत्नांना डेफिनेटली वी शुड सपोर्ट बिकॉज त्यांनी काहीतरी प्रामाणिकपणे आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडे कुठे ते कमी जास्त झालं असेल पण त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच आपण सपोर्ट केलं पाहिजे. दिस इज वॉट आय रिक्वेस्ट टू ऑल द ऑडियन्स, मराठी ऑडियन्स. सो या व्हिडिओमध्ये इतकंच आणि भेटूया नव्या व्हिडिओच्या नव्या मूवीच्या रिव्ह्यूमध्ये नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि CSR मूवीजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स अँड टेक केअर गाईज.